आता मला बोल कष्टी नाही आणलं ते बनीचं आणायचं बरं ते पैसे सर का मग हात काढ पाहू दे त्याला ते निघलं का माझ्यात हा निघलं राहू द्या. कष्ट लय त्रास असेल मावशी, काळजी ना करू, होऊन जाईल ते. काही कर्मभोग असते आपले, काही माणसाच्या हातून चुका होत्या, पाप होते. त्याचं काय आता याला काय झालं होतं नेमकं? त्याला नुसता फोड आलता. फोड आला, मग दवाखान्यात नेला आम्ही. तर मग दवाखान्यात नेलं तर ते फुटला मग 5 दिवस ठेवलं. तिथं काही फरक नाही. मग ते म्हणले खर्च आला तिथं 20-21 हजार रुपये आला. 20-21 हजार रुपये खर्च आला. नंतर काय त्यांनी काय म्हटलं मग? ते म्हणले सरकारी नाही, आता खर्च तोलत नाही. तर म्हणलं आमच्याच्यानं तोलत नाही खर्च. ते म्हणले मग सरकारी नाही. मग तिथं 20-21 दिवस ठेवलं. सरकारी दवाखान्यात किती दिवस ठेवलं? 21 दिवस होतं. 21 दिवस. 21 दिवसात काय फरक पडला? काहीच नाही. जशी तशी जखम जशाला तशीच वाढू लागली ती जखम. वाढली होती. बरं, मग ते काय म्हणले सरकारीवाले? ते म्हणले घरी घेऊन जा. घरी घेऊन जा. आपल्या औषधाने किती दिवसात लगेच फरक पडायला लागला? 1.5 महिना आणला आणि औषध. 1.5 महिन्यामध्ये एकदम क्लिअर झालं. आता काहीच नाही. आता औषधी गोळ्या कधीपासून बंद आहे? तेव्हापासूनच ते जे मेडिकल झालं तेव्हापासूनच बंद आहे. त्याच्यानंतर काहीच गरज नाही पडली. काही घेतलंच नाही.